तुमच्या दुःखाला अटेन्शन देऊ नका, या अशा विचारशील दृष्टिकोनावरती आज आपण चर्चा करणार आहोत। जीवनामध्ये दुःख हे एक अंतिम सत्य आहे। मग या दुःखाला कवटाळून बसायचं का, त्याला खूप अटेन्शन द्यायचं का, झिडकारून लावायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील। जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरं जावं लागतं। कधी कधी सगळंच संपलंय असंही वाटतं। हे जीवन म्हणजे एक एंडलेस पेन आहे, न संपणारं दुःख। वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती हे दुःख आपलं वेगवेगळ्या प्रकारे सोबत करत असतं। मग हे न संपणारं दुःख आयुष्यात आहे, तर या दुःखाला कसं डील करायचं? आयुष्याच्या प्रवासामध्ये वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती हे दुःख आपली सोबत करत असतं। अगदी लहानपणापासून बघितलं तर लहान मुलांनाही दुःख असतं। आईनं पाहिजे ती गोष्ट नाही दिली तर दुःखी होऊन भोकाड पसरतात। तारुण्याच्या अवस्थेमध्ये वेगळ्याच प्रकारची दुःख, कुणाला आयुष्यात कुणाला गमावल्याचं दुःख, तर कुणाला कुणी आयुष्यात धोका दिल्याचं दुःख, अशी दुःखाची वेगवेगळी कारणं असू शकतात। परंतु त्याचा इफेक्ट मात्र सेम असतो की मनातून खूप वाईट वाटणं। मग या दुःखाला डील करताना अनेकदा सांगितलं जातं की दुःखाला इग्नोर करा, दुर्लक्ष करा दुःखाकडे जस्ट। पण शक्य आहे का बरं हे? जीवन जगत असताना दुःखाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं शक्य आहे का? तर उत्तर मिळतं नाही। दुःखाच्या संगीतात राहून आनंदाची सफर करणं खूप अवघड आहे, कठीण आहे। दुःख हे जीवनामध्ये अंतिम सत्य असल्यामुळे दुःख, कष्ट हे असणारच आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आनंदाचा प्रवाह आपल्या जीवनामध्ये कसा वाहू द्यायचा किंवा चालू ठेवायचा, हे तर सोल्युशन आहे ना, आणि हेच आपल्याला शोधायचं आहे। मग दुःखविरहित आयुष्य जगायचं का? दुःखाला आयुष्यातून पूर्णपणे वजाच करायचं का? तर नाही। दुःख हे कधी कधी खूप मोठी प्रेरणा ठरतं। मग ते कुणाच्या अकाली जाण्याचं असो किंवा आयुष्यात काही गोष्टी न मिळण्याचं असो, आपलं दुःख, आपलं कष्ट आणि त्यातून मिळालेले अनुभव जीवनात बरंच काही शिकवतात। फक्त ते दुःख अंतर्मनात धगधगतं ठेवून त्यातून आपलं ध्येय शोधायचं आणि त्या दिशेनं मार्गस्थ व्हायचं। नक्कीच कुठंतरी उच्च ध्येयापर्यंत आपण पोहोचू। म्हणूनच आपली वेदना, आपलं दुःख हे आपल्या अपरिहार्य गरजांपैकी एक मानलं जातं। आयुष्यामध्ये दुःख असणं ही मानवी अस्तित्वाची एक ओळख समजली जाते। दुःख नसेल, फक्त सुखमय जीवन जगत असाल तर कोणत्या गोष्टीचा शोध लागणार नाही, कोणत्या गोष्टी साध्य होणार नाहीत। दुःख आहे म्हणून तर सुखाला किंमत आहे ना। आपलं दुःख आणि त्यातून मिळवलेला आनंद किंवा दुःखानंतरचा आनंद, सुख हे म्हणून तर मौल्यवान आहे ना। म्हणून तर आतापर्यंतच्या मोठमोठ्या व्यक्तींनी आपल्याला एकच शिकवण दिली, दुःखातही सुखी राहण्याची। स्टे ऑलवेज हॅपी इन पेन ऑल्सो। मनाच्या तळाशी काय चाललंय हे कुणालाही कळू न देता चेहरा अगदी निरभ्र ठेवून आनंदानं वावरायचं। आपल्या दुःखाला कन्सिडरच करायचं नाही, दुःख नाही असं समजूनच जगायचं। आणि हे तर मेडिसिन आहे ना आपल्या दुःखावरचं। हे मेडिसिन ज्याला सापडतं त्याच्यासारखा सुखी या जगात कोणीही नाही। समाजामध्ये आणखी एका प्रकारचे लोक असतात, यांना कधीही विचारा कसे आहात, उत्तर येतं काय सांगू, आयुष्यामध्ये सगळं दुःखच चालू आहे। ते नेहमी आपल्या दुःखाबद्दल बोलत असतात। मागच्या आठवड्यात हे झालं, मागच्या आठवड्यात ते झालं, आता हे सुरू आहे। कधीच यांच्या तोंडातून पॉझिटिव्ह येणार नाही। कायम आपल्या दुःखाचं रडगाणं दुसऱ्यांना ऐकवत राहतात, आपलं दुःख हायलाईट करत राहतात। दुःख कशी आपल्या आयुष्यामध्ये आपली पाठ सोडत नाहीत हे दुसऱ्यांना पटवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात। ते नेहमी आपल्या दुःखाविषयीच बोलत असतात। मग खरंच अशा लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख असतात की ही लोक उगाचच आपल्या दुःखांना कवटाळून बसतात? नक्की काय सत्य असेल बरं? वारंवार आपला भूतकाळ आठवून त्याबद्दल दुःख व्यक्त करत राहतात। माझ्या बाबतीत कसं चुकीचं घडलं हे नेहमी दुसऱ्यांना सांगत राहतात। आपला भूतकाळ आठवून स्वतःचा वर्तमान काळही आणि इतरांचा वर्तमान काळही खराब करत राहतात। ही लोक अशी का वागत असतील? या पाठीमागं काही सायंटिफिक आहे का? प्रत्येक सर्कलमध्ये, प्रत्येक ग्रुपमध्ये असं एक जण तरी असतंच स्वतःच्या दुःखाला सजवून दुसऱ्यांना सांगत बसणार। याच्यातून त्यांना सोशल अटेन्शन मिळतं, सहानुभूती मिळते। या उलट असा एक ग्रुप असतो ज्यामध्ये सगळेजण आपल्या चांगल्या चांगल्या गोष्टी शेअर करत असतात। अशा हेल्दी ग्रुपबद्दल आपलं काय मत आहे? पण अशा लोकांच्या तुलनेत दुःखाबद्दल बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे। त्यामुळे त्या पाठीमागचं सायन्स आपण थोडंसं समजून घेऊया की लोक नेहमी दुःखाबद्दल का बोलत राहतात। चांगल्या गोष्टी, आनंद शेअर करणं काहींना का आवडत नाही, नेहमी दुःखाबद्दल का बोलतात? तर आयुष्यामध्ये आलेल्या अचानक दुःखानं, एखाद्या संकटामुळं, एखाद्या दुखण्यामुळं किंवा अनएक्सपेक्टेड गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडल्यामुळं आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हार्मोन तयार होतं। परंतु हे स्ट्रेस हार्मोन जास्त वेळ आपल्या शरीरात राहू देणं आपल्याला अजिबात परवडत नाही, कारण हे हार्मोन आपल्या शरीराला व अवयवांना इजा पोचवतं। त्यामुळं आपलं शरीरच या स्ट्रेस हार्मोनला, कॉर्टिसॉलला अपोज करत असतं। मग या कॉर्टिसॉलला आपल्या शरीरामध्ये जास्त वेळ राहू देणं शरीराला धोकादायक असतं। मग आपलं शरीरच या कॉर्टिसॉलला अपोज करायला सुरुवात करतं। म्हणून नेहमी तुम्ही ऑब्झर्व करा, कोणतंही
दुःखद घटना घडल्यानंतर, कोणतंही दुःख झाल्यानंतर त्यावेळेला त्या दुःखाची तीव्रता खूप असते, परंतु जसा जसा काळ लोटतो तेव्हा त्या दुःखाची तीव्रता कमी होते. काळ हा प्रत्येक दुःखावरती औषध म्हणून मानला जातो आणि माणूस हळूहळू हॅपीनेसकडे झुकायला लागतो. जो माणूस दुःखाच्या प्रसंगी आता मी जगू शकत नाही इथून पुढं एवढी उमेद हारलेला असतो, परंतु जसा काळ जाईल, जशी वेळ निघून जाईल, तसं तसं दुःखाची तीव्रता कमी होऊन माणूस थोडा थोडा आनंदाकडे वळायला लागतो. स्लोली गोईंग टू हॅपीनेस ही ती स्टेज असते आणि हे नॅचरली घडत असतं शरीरामध्ये. आपल्या कुटुंबाच्या सानिध्यामध्ये माणूस हळूहळू दुःख विसरून जायला लागतो. दुःख किती का मोठं असं ना, शेवटी विसरावं तर लागतंच ना. आणि हे नॅचरली घडतं आपल्या शरीराच्या डिफेन्स मेकॅनिझमद्वारे. वरवर पाहता आपण याला जगरहाटी म्हणतो, परंतु हे सायंटिफिकली डिफेन्स मेकॅनिझम आहे, ज्याद्वारे शरीर स्वतःला रिकवर करत असतं, हळूहळू आनंदाला शोधत असतं. पण काही माणसे या डिफेन्स मेकॅनिझममध्ये स्वतः अडथळा बनत असतात. शरीराच्या या नॅचरल डिफेन्स मेकॅनिझमच्या विरोधात लढायला जेव्हा माणूस जातो, तेव्हा निसर्गाच्या विरुद्धात काहीही करत असताना त्याचा रिझल्ट मात्र नक्कीच त्रासदायक असणार ना. जेव्हा माणूस या डिफेन्स मेकॅनिझमला नाही म्हणतो आणि आपलं दुःख सतत मनात उघळत राहतो, जो भेटेल त्याच्याशी त्या विषयावर बोलत राहतो, घटना कितीही जुनी झाली तरी मनाने त्यातून बाहेर पडतच नाही. आणि शरीरातलं डिफेन्स मेकॅनिझम सुद्धा एका स्टेजला थकतं. शरीर खूप प्रयत्न करतं आणि एका टप्प्यावरती हार मानून परिस्थिती स्वीकारतं आणि हाच तो टप्पा असतो जिथं दुःखाची मालिका सुरू होते. आपण डिफेन्स मेकॅनिझमला अपोज करून खूप मोठी चूक केलेली असते, ज्यामध्ये कार्टिसोलला शरीर नष्ट करू पाहत असतं. त्या कार्टिसोल आता माणसाची गरज बनते. व्यक्ती आपल्या विचारांमधून, भावनांमधून ते सतत शरीरामध्ये निर्माण करत राहतो. कार्टिसोलला विरोध करणं शरीर बंद करतं आणि दुःखी राहणं माणसाचा स्थायी स्वभाव बनतो. शरीरासाठी त्या भावना कम्फर्ट झोन बनतात. माणूस आनंदात अस्वस्थ होतो आणि सवयीचं दुःख पुन्हा पुन्हा उगाळून पीत बसतो. रिलॅक्स होतो. ब्रेकअप झाल्यावर काही लोक काही महिन्यानंतर सावरतात, तर काही असे असतात जे वर्ष उलटून सुद्धा त्यावर मात करू शकत नाहीत. रोज ती दुःख आठवून रडत राहतात. त्यांचं ते रुटीन बनतं. जर कधी थोडं आनंदी वाटू लागलं तर मुद्दाम सॅड सॉन्ग ऐकून ते पुन्हा त्या कम्फर्ट झोनमध्ये, दुःखामध्ये जातात. सायकोलॉजीनुसार आपण याला डिप्रेशन म्हणू शकतो आणि फिजिओलॉजीनुसार याला आपण कार्टिसोलचा लॉंग टर्म प्रभाव म्हणू शकतो. तर मग आपल्याला सबकॉन्शियस लेवलवरती दुखणं हवंसं वाटायला लागतं. लोकांकडून मिळणारी सहानुभूती असो किंवा कुटुंबात घेतली जाणारी एक्स्ट्रा केअर असो, एखाद्याकडून मिळणारं प्रेम, अटेन्शन, काहीही या दुःख कवटाळत बसण्याचं कारण असू शकतं. हे भावनिक कारण धरून आपण कार्टिसोलचा शरीरातला मुक्काम वाढवून ठेवतो. दुःख आपलं कम्फर्ट झोन बनण्याच्या आधी जेव्हा शरीर नॅचरली त्याला विरोध करत असतं, तेव्हा त्याच पायरीवर शरीराची साथ देऊन दुःखाला हद्दपार केलं नाही तर ते शरीरावर ताबा घेऊन कायम त्रास देत राहतं. म्हणूनच नॅचरल हिलिंगला मनाने कधीही अडवायचं नाही. आनंदी वाटत असताना मुद्दाम दुःखाच्या आठवणी काढून दुःखी व्हायचं नाही. अशात निसर्गाची साथ घ्यायची. डोंगराच्या कुशीत वसलेल्या एखाद्या सरोवराला भेट देऊन किंवा फुलावरती कोवळ्या उन्हामध्ये बागडणाऱ्या फुलपाखरांचं निरीक्षण करायचं. एखाद्या खळखळून वाहणाऱ्या झऱ्याच्या सानिध्यामध्ये एखादा तास घालवायचा. झाडावरती उमलून वाऱ्यावरती मनसोक्त फुलणाऱ्या फुलांकडे पाहून एक नवी प्रेरणा घ्यायची. कधीकधी गवताच्या कुरणामध्ये चरणाऱ्या बकऱ्यासुद्धा माणसाला आनंदाचं तत्त्वज्ञान सांगून जातात. फक्त निसर्गाकडून शिकता यायला हवं. असं वाऱ्यावर डोलणारं फुलसुद्धा आपल्याला सांगत असतं उमलून जगायला. दोन डोंगरांच्या मधून आपला रस्ता काढत वाहणारी नदीसुद्धा कधीकधी आपल्याला सांगून जाते, थांबायचं नाही, नेहमी वाहतच राहायचं. उगवत्या सूर्याचं प्रतीक असलेली सूर्यफुलं सुद्धा बरंच काही सांगून जातात. सूर्यानं उगवून आपल्याला शोधत येण्यापेक्षा कधीकधी आपणच जायचं त्याला भेटायला. फुलांमधला मकरंद गोळा करणारी एवढीशी मधमाशी सुद्धा शिकवून जाते दुःखानं भरलेल्या एवढ्या मोठ्या आयुष्यामधून सुख कसं शोधायचं. मनाला भावणारा एखादा सूर्यास्त सुद्धा सांगून जातो की कधीकधी वेळेनुसार मावळायचंही असतं उद्या प्रखर तेजानं उगवण्यासाठी. एखाद्या ओढ्याच्या काठी घालवलेला एखादा तास आपल्या आयुष्यातील दुःखांचा केलेला निचरा असू शकतो. आणि अशा घालवलेल्या किमती क्षणांचा कॅमेऱ्यात फोटो घेत बसायचं नाही. मनाच्या कप्प्यामध्ये कुठंतरी त्याची सॉफ्ट कॉपी सेव्ह करून ठेवायची, परतच्या दुःखांवरती फुंकर घालण्यासाठी. निसर्गाच्या सानिध्यामध्ये घेतलेला मनासारखा मनसोक्त एक कप चहा सुद्धा दुःखावरचं टॉनिक म्हणून काम करू शकतो. फक्त आपलाच दृष्टिकोन बदलायला हवा. दुःखांना अटेन्शन न देता